नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचेच अवतार असलेले शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ हा भक्ती, श्रद्धा आणि अनुभवाचा एक अमूल्य ठेवा आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने इष्टफळप्राप्ती होते, संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात, असा असंख्य भक्तांचा अनुभव आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गजानन महाराज विजय ग्रंथ या पारायणाचे किती प्रकार आहेत आणि ते कसे करावेत. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ याचे एकूण 8 प्रकार आहेत. ही पारायणे भक्तिभावाने केली तर इष्टफळप्राप्ती होते, असा भक्तांचा विश्वास आणि अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून गजानन महाराज यांचे दर्शन घ्यावे, तसेच एकदा तरी पारायण करावे, असे श्री गजानन महाराज विजय ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. तर आता आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार कोणते आहेत आणि ते कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. सर्वात पहिला प्रकार म्हणजे एक आसने पारायण. हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जातं. एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण केलं जातं. संत कवी दासगणू यांनी गुरुपुष्यामृत योगावर एक आसने पारायण करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले आहे. दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण. हे पारायण एका दिवसात आपल्या सवडीनुसार सकाळपासून ते रात्रीपर्यंत केलं जातं. तिसरा प्रकार म्हणजे 3 दिवसीय पारायण. सलग 3 दिवस हे पारायण करण्याची पद्धत असते. यात दररोज 7-7 अध्याय वाचून पारायण केलं जातं. संत कवी दासगणू यांनी दशमी, एकादशी व द्वादशी या प्रकारे हे पारायण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. चौथा प्रकार म्हणजे साप्ताहिक पारायण. सलग 7 दिवस ज्यात दररोज 3 अध्याय वाचून या प्रकारे पारायण केलं जातं. गजानन महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे सामूहिक आयोजन देखील करता येतं. पाचवा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण. गुरुवार हा गुरुचा दिवस आणि शुभ दिन म्हणून 21 भक्तांचा समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचणे आणि सगळे मिळून 21 अध्यायाचे पारायण पूर्ण करणे, अशी ही पद्धत आहे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्तांचे एक पारायण पूर्ण होते. यात भक्तांना द्विगुणित लाभ मिळतो. 6वा प्रकार म्हणजे चक्री पारायण. भक्तांनी मिळून ठरवलेल्या प्रमाणे दररोज एक अध्याय, जसे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला अध्याय तर दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा अध्याय, या प्रकारे 21 अध्याय वाचून गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात. प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त या प्रकारे उपासना करतात. 7वा प्रकार म्हणजे संकीर्तन पारायण. एका भक्ताने व्यासपीठावर बसून ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे, असे या संकीर्तनाचे स्वरूप असते. 8वा प्रकार म्हणजे सामूहिक पारायण. एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी, एकाच जागेवर आणि एकाच वेळी पारायण करायचे. यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात 21 अध्याय वाचन करतात. प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं जातं. पारायणाचा प्रकार वेगवेगळा असला तरी श्रद्धा, नियम आणि भक्तिभाव हा एकच असतो आणि म्हणूनच श्रद्धा आणि भक्तीने केलेलं श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण नक्कीच जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते. तुम्ही कोणत्याही पद्धतीने पारायण करा, फक्त मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धा अखंड ठेवा. गणगण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. गजानन महाराजांचे विचार जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचावेत म्हणून हा व्हिडिओ शेअर करा व तुम्ही कोणत्या प्रकारे पारायण करता किंवा तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि असेच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पुढेही पाहायचे असतील
तर आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळावी म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.